नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची भर सभेत धनंजय मुंडेंनी आठवण काढली आहे। एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी काय चुकलं काय नाही हे न्याय व्यवस्था बघेल असं म्हणत आपली भूमिका मांडली आहे। धनंजय मुंडे म्हणालेत की आपल्याकडे जे काही असेल त्या माध्यमातून आपण गोरगरिबांना मदत करत होतो, पण 9 ते 10 महिने झाले ते काम बंद आहे। कार्यालय चालू आहे हे सगळं बोलत असताना आपला एक व्यक्ती आपल्यात नाही याची उणीव भासते असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। माझ्यासारख्या सहकार्याला सहकार्य करतो म्हणून मला सुद्धा याची जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते न्यायव्यवस्था बघेल। आज काही महिने आम्ही कमी पडलो असलो तरी येणाऱ्या 4 वर्षात ही कमतरता भरून काढण्याची जबाबदारी मी घेतो असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी आजवर कधीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही किंवा वाल्मिक कराडच्या कृत्याबद्दल एकही शब्द काढला नाही। उलट संधी मिळेल तेव्हा त्यांनी आपणच बरोबर आहोत किंवा आपल्याला आपल्या समाजाला कसं टार्गेट केलं जाते हे सांगितलं आले। त्यात पुन्हा आजचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांना पुन्हा टीकेला सामोरे जावं लागणार असल्याचं बोललं जात आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।